लोकशाही मराठी आणि रुद्रनं एक्झिट पोल जो केलेला होता त्यानुसार मुंबईमधल्या ज्या जागांवर संभाव्य उमेदवार निवडून येतील त्या उमेदवारांच्या नावावर आपण एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। महापालिकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे। वॉर्ड क्रमांक 2 मध्ये भाजपच्या तेजस्वी घोसाळकर विजयी होण्याची शक्यता आहे। तर भाजपचे प्रकाश दरेकर हे देखील विजयी होण्याची शक्यता आहे। वॉर्ड क्रमांक 107 मध्ये नील सोमय्या हे विजयी आता जवळपास बिनविरोध झालेलेच होते। त्याशिवाय वॉर्ड क्रमांक 114 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राजुल पाटील विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। वॉर्ड क्रमांक 34 मध्ये काँग्रेसचे हैदर अली असलम शेख विजयी होण्याची शक्यता आहे। वॉर्ड क्रमांक 54 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंकित सुनील प्रभू विजयी होण्याची शक्यता आहे। वॉर्ड क्रमांक 64 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खान सबा हारून रशीद या विजयी होण्याची शक्यता आहे। वॉर्ड क्रमांक 68 मध्ये भाजपचे रोहन राठोड विजयी होण्याची शक्यता आहे। वॉर्ड क्रमांक 81 मध्ये भाजपच्या केशरबेन पटेल या विजयी होण्याची शक्यता आहे। वॉर्ड क्रमांक 163 मध्ये शिवसेनेच्या शैला दिलीप लांडे या विजयी होण्याची शक्यता आहे। वॉर्ड क्रमांक 190 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली राजेश पाटणकर विजयी होण्याची शक्यता आहे। वॉर्ड क्रमांक 194 मध्ये शिवसेनेचे समाधान सरवणकर विजयी होण्याची शक्यता आहे। वॉर्ड क्रमांक 212 मध्ये गीता गवळी या विजयी होण्याची शक्यता आहे। वॉर्ड क्रमांक 210 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोनम जामसुतकर या विजयी होण्याची शक्यता आहे। वॉर्ड क्रमांक 225 मध्ये भाजपच्या हर्षिता नार्वेकर विजयी होण्याची शक्यता आहे। वॉर्ड क्रमांक 227 मध्ये डॉक्टर गौरवी नार्वेकर विजयी होण्याची शक्यता आहे। वॉर्ड क्रमांक 226 मध्ये भाजपचे मकरंद नार्वेकर विजयी होण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।